आणि त्यामुळे पुढील काळात सर्वसामान्य लोकांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी म्हटलेलं आहे। तर जीएसटी मध्ये बदल होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि या बदलांमुळे जीवनावश्यक वस्तूंमधील दरात कपात होईल आणि दर कमी झाल्यामुळे लोकांना त्या वस्तू कमी किमतीत मिळतील असं केशव उपाध्यायांनी म्हटलंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवार यांना संवैधानिक सल्ला दिलेला आहे। आमदार रोहित पवार यांनी एक्स समाज माध्यमांवर प्रश्न विचारण्यापेक्षा सभागृहात यावं आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तेव्हा देऊ। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा घडवा असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांना उद्देशून म्हटलंय। हैदराबाद गॅझेटियर नोंदणीनुसार प्रमाणपत्र वाटप या संदर्भात ज्या गाव पातळीवर समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्या समित्यांना आता प्रशिक्षण दिलं जाणार आहे। तर शासकीय पातळीवरून ज्या सूचना येतील त्या सूचनांच्या आधारावरच प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होऊन अर्जाच्या पडताळणीनंतर प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू होईल असं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलंय। मुंबईत दहिसर टोल नाका या वेस्टर्न हॉटेल इथं स्थलांतरित करण्यात येणार होता, मात्र हा टोल नाका वेस्टर्न हॉटेल पासून थोड्या पुढच्या अंतरावर स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी केली आहे। तर सदर ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि स्मारकासमोरच आधीच उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे आणि त्यातच आता जर टोलनाका ही सरकवला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे झाकलं जाणार आहे आणि त्यामुळे त्यांचं आव्हान होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच दहिसर टोलनाक्याचं स्थान बदलावं असं पत्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला मनसेतर्फे देण्यात आलं। मराठा समाजाच्या दिलेल्या जीआरच्या विरोधात आता ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी याचिका दाखल केलेली आहे। ससाणेंच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार पुढील आठवड्यापासून जनसुनावणी सुरू करणार आहेत। तर राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये जनसुनावणीच्या निमित्तानं अजित पवारांचा दौरा आयोजित करण्यात येईल। तेव्हा या जनसुनावणीच्या दरम्यान सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती असणं हे अनिवार्य असेल, जेणेकरून जनतेच्या समस्यांचं जनसुनावणीच्या दरम्यान तात्काळ निवारण करू शकेल। केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पहिल्यांदाच शिर्डीत दाखल होऊन साई दरबारी हजेरी लावलेली आहे। तर साई समाधीचं त्यांनी मनोभावे दर्शन घेतलं, साईंची मनोभावे पूजा केली। साईंच्या दर्शनानंतर मनशांतीची अनुभूती होते अशी प्रतिक्रिया मनोहरलाल खट्टर यांनी दिलेली आहे। तसंच मनोहरलाल खट्टर हे साई चरणी लीन झाले। मालेगावातील बोगस जन्म दाखल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी छावणी किल्ला पोलीस ठाणे या अधिकाऱ्यांसह अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। तर जन्म दाखला घोटाळ्याप्रकरणी चर्चा करत त्यांनी पुरावे सुद्धा सादर केले। या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 1500 पानांचे पुरावे आपण सादर केले आहेत। या पुराव्यांच्या माध्यमातूनच किमान 500 जणांवर येत्या आठवड्याभरात गुन्हे दाखल होतील असा दावा किरीट सोमय्या यांनी केला। धुळे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे। तर प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर महापालिकेमध्ये प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचनांचा पाऊस पडतोय। दरम्यान नव्यानं जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग अधिसूचनेमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली सीमा आणि त्याची व्याप्ती योग्य पद्धतीने करण्यात आली नाहीये अशी हरकत प्रभाग क्रमांक 4 मधल्या नागरिकांनी नोंदवली आहे। दरम्यान प्रभाग क्रमांक 4 मधील सीमा दुरुस्ती करावी या मागणीसाठी प्रभागातील नागरिकांनी भेट घेतली आहे।